खूप मी धास्ती होती मला, कारण मी पॉडकास्ट कधी केला नव्हता व्हिडिओचा. पण तुला माहिती, कुणालाच माहिती नाही, मी ऑडिओ ब्लॉग्स करायचो 2015 का 14 साली, 14-15 साली. मी साधारण एक 22 का 30 एपिसोड केले होते आणि त्याचा एक निश ऑडियन्स होता. मी फक्त एखादा राग आणि त्याच्याविषयी मला काय वाटतं, मग गझल असतील किंवा गुरूंविषयी माझ्या, असे मी वेगवेगळ्या विषयांवरती नुसतं बोलायचो आणि गायचो जे मला वाटायचं ते. मला तेव्हा एक लक्षात आलं होतं की आपण प्रीच करायचा प्रयत्न करतो की काहीतरी सांगायचा, त्याच्यातनं लक्ष निघून जातं लोकांचं, कोणालाही ऐकायचं नसतं. ते जे आतून तुमच्या येतं, एखादा तुम्ही संवाद करत असता किंवा जस्ट तुमच्या गप्पा जरी असल्या ना, आपण एकमेकांच्या आतला गप्पा मारतोय, काही ठरवलेलं नाही आहे, त्याच्यात इंटरेस्ट असतो लोकांना. ॲज लॉंग ॲज यू आर व्हेरी व्हेरी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. म्हणजे आर्ट वगैरे मी सोडूनच देतो, तुम्ही माणूस म्हणून तुमच्याशी किती प्रामाणिक आहात हे जितकं सहजपणे बाहेर येतं ना, तितकं ते लोकांपर्यंत सहज पोचतं. आणि हा जेव्हा मी व्हिडिओ ब्लॉग करत होतो, सॉरी पॉडकास्ट पण हरिजींबरोबर, तेव्हा एकही प्रश्न ठरलेला नव्हता. ज्यांनी आमचा पिक्चर डिरेक्ट केला, सुहास देसले, अमलताश, त्याचा अट्टहास होता की आपण हे करूया. आणि मी म्हणलं अरे मी थोडासा अभ्यास करतो, म्हणला मुळीच नाही. तेच झालं की त्यांनी इतकी खुलले स्वतः, कारण प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं. आता मी जसं तू एखादा एवढंच काहीतरी विचारल्यानंतर मी एवढं बोललो ना की प्रत्येकाला काहीतरी बोलायचं असतं, सांगायचं असतं, आणि त्याला फक्त तेवढंच आपण काय म्हणतात त्याला, बोलतं गेलं पण नाही, आपण तेवढंच जर एक चॅनल त्याला दिला, चॅनलाइज केलं. तू म्हणालास तसं हरिजी एक तर शोधक वृत्तीचे आहेत, अतिशय सारखा त्यांचा तो शोध चालू असतो आणि त्यामुळे त्यांचं गाणं प्रत्येक खेपेला ते वेगळ्या पद्धतीने मांडतात, कारण ते सारखे त्याच्यावरती असतात. कारण मी त्यांना इतक्या वेळेला नंतर भेटलो, मला म्हणले की राहुल तू येत का नाहीस, तू ये माझ्याकडे. म्हणजे येतो, मला खूप आवडेल तुमचं समजून घ्यायला अमुक तमुक. ते म्हणजे तुला काही अपॉइंटमेंट काही नाही, मला फक्त सांग, मी मुंबईला आलो आहे, आपण बसू. सो ह्याच्यातनं तुम्ही एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून कसे आहात हे पण कळतं की अरे तू ये, आपल्या काहीतरी ज्या होतील ते म्युझिकलच होतील ना गप्पा. बरोबर. सो त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला, गप्पा मारायला मला खूप जास्ती मजा आली आणि शिकायला खूप मिळालं. त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे.